तुमचा ड्रीम बॉय आणि तुमची ड्रीम गर्ल कशी असली पाहिजे? ऑब्वियसली सुंदर पाहिजे, हँडसम, फ्रेंडली राहायला पाहिजे, माझ्या हाईटला मॅच होणारा असला पाहिजे. फर्स्ट थिंग यू शुड रिस्पेक्ट अ वुमन, थोडा बियर्डवाला, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, माझ्या मित्रांना इज्जत दिली पाहिजे, सिक्स पॅक्स, वेल सेटल, कधी सोडून न जायला पाहिजे असा, सोल कनेक्ट झाला पाहिजे. ॲक्च्युअली ते मेन आहे. खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढपर्यंत साथ दिली पाहिजे. मला फोटोग्राफर्स आवडतात, नाहीतर इंजिनियर. जे पण फोटोग्राफर आणि इंजिनियर आहेत प्लीज लक्षात ठेवा. ओके, बॉडी चांगली असली पाहिजे त्याची. फक्त एक साधी सिंपल असावी. माझी ड्रीम गर्ल बॉक्सर सारखी पाहिजे. स्वभावाने कसा असला पाहिजे? मनमिळावू असला पाहिजे, अंडरस्टँडिंग, सगळ्यांना सांभाळून घेणारी पाहिजे, ट्रूथफुल. आय डोंट वॉन्ट दॅट बेस्टीज वर कॉम्प्लिकेशन. दुसऱ्यांचा राग कुणावर काढता नाही, दुसऱ्यांना हेल्प करणारा आणि तेवढंच मला पण अटेन्शन देणारा, मॅच्युअर्ड पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन लोक आहे म्हणजे सण साजरे वगैरे करतो, एकमेकांच्या घरी जातो, तर समोरच्याला इज्जत आणि माणुसकी असली पाहिजे तिच्यामध्ये. तुम्हाला तुमचा ड्रीम बॉय किंवा ड्रीम गर्ल मिळाली तर तुमचा पहिला स्टेप काय असेल? रिलेशनशिप, आय डोंट नो, कुठेतरी भेटू किंवा असं काहीतरी. तो समोरून यायला पाहिजे, मी नाही जाणार. फ्रेंडशिप करणार पाहिजे, मी रोज देईन आणि काय नाही. तुम्ही लोक पहिलं कोणाशी डिस्कस कराल की तुम्हाला अशी ड्रीम गर्ल किंवा ड्रीम बॉय मिळाला आहे? ते मम्मीला पहिला सांगेल, मामाला सांगेल, मम्मी पहिले आईशी करेल. टू माय मॉम डॅड. फर्स्ट माय दीदी, माय बेस्ट फ्रेंड. पहिलं तर बेस्ट फ्रेंड पप्पा. मॉमडॅडला नको, उगाच परत ती पलटली, मग मुलगी बोलली मला प्रेम नाही तुझ्यावर. एखादी कुठली फेमस पर्सनॅलिटी आहे तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकता की असा पाहिजे? विराट कोहली. आमच्या कॉलेजमध्ये तरी एकच आहे, नजरेसमोर तर बॉक्सर दिसून होते म्हणून हीच आहे. म्हणजे तू सगळ्यांची ड्रीम गर्ल आहेस. ओके, ऋतिक रोशन, सलमान खान. सलमान सारखी. ओके, म्हणजे सलमान सारखी एकदम फुल ऑन फिट बॉडी आणि सिक्स पॅक. अच्छा, तुला पण सलमान? इट वुड बी अक्षय कुमार. अच्छा, ह्याचं नाव अक्षय आहे का? अच्छा, कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे काय? अरविंद केजरीवाल एकदम कॉमन मॅन तसा? सोनाली कुलकर्णी. रणबीर कपूर. तुम्ही घेऊन गेला तुमच्या ड्रीम गर्ल ड्रीम बॉयला, घरच्यांना इंट्रोड्यूस केलं आणि घरच्यांनी विरोध केला, मग तुम्ही काय कराल? घरच्यांना समजावेल. मी साधारणपणे तरी टाइम देईन फॅमिलीला, इव्हन माझ्या स्वतःच्या लाईफला. मुलगा जर चांगला असेल, चांगला वेल सेटल असेल, स्वभाव चांगला असेल, तर ऑब्व्हियसली पॅरेंट्स, कुठलेही पॅरेंट्स ऐकायला रेडी होतील. ठीक आहे, ड्रीम बॉय आहे, लाईफ पार्टनर नाही आहे, इट्स ओके. जो माझा ड्रीम बॉय आहे तो त्यांना कसा हवा आहे ते विचारा आणि त्या परीने मी त्याला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करेन. नाहीच बोलले तर आता ऑप्शन नाही आहे. मी खूप प्रयत्न करणार आणि तोपर्यंत प्रयत्न करतच राहणार जोपर्यंत ऐकत नाही. समजा आता तुझ्या ड्रीम बॉयला तुला कळलं की काही अशा सवयी आहेत जे तुला नको आहेत तुझ्या ड्रीम बॉयमध्ये, तर तू काय करशील? जसं का त्याला ड्रिंकिंगची सवय किंवा स्मोकिंगची सवय, ऑर ही इज अ फ्लर्ट, मग तू काय करणार? नाही, असं त्याला कुठल्याच सवय नाही. नाही, त्याला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो ना आपण, ते करणार. मी समजावून सांगेन त्याला की मला हे नाही आवडत, असं नको करू. ब्लॅकमेल पण करू शकतो, तू असं नाही केलंस तर मी काहीतरी असं करेन. ट्राय करेन तिच्या त्या सवयी कमी करेन. नाही ऐकत असेल तर मूव्ह ऑन करणार. तिच्याकडे सगळं आहे तरी पण काय चालतं, प्रेम आहे, ऍडजस्ट केलंय मी तरी पण काय आता बोलणार. तुमचा ड्रीम बॉय जो आहे तोच तुम्हाला तसाच तुम्हाला बॉयफ्रेंड आणि तसाच तोच तुम्हाला नवरा म्हणून पण हवा आहे का? जर का मी ड्रीम बॉय म्हणून विचार केला, जो मला नवरा हवा आहे तर चालेल, तसाच बॉयफ्रेंड असलेला काय वाईट आहे? ऑब्व्हियसली ड्रीम बॉय नवराच पाहिजे. नाही, मला जो मी बॉयफ्रेंड करेन तोच मला नवरा पाहिजे. बॉयफ्रेंडच लाईफ पार्टनर पाहिजे. आधी बॉयफ्रेंड हवा, नंतरला हजबंड. मग पाहत राहा कॅफे मराठी आणि सबस्क्राईब करा कॅफे मराठी यूट्यूब चॅनल. काय एन्जॉय करताय ना कॅफे मराठी बिंदास बोलचे एपिसोड? असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर या खालच्या घंटीवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा कॅफे मराठी यूट्यूब चॅनलला आणि एन्जॉय करा. आत्ता क्लिक करा, आत्ता.